पुष्पं समर्पयामि धर्मपापसंहारम् एकविधं शुभार्थं वल्लभमनसा महीपतये नमः अनामिकाभ्यां नमः मैरालाय नमः कनिष्ठिकाभ्यां नमः खड्गराजाय नमः करतलकरपृष्ठाभ्यां नमः मल्हारये नमः उदयाय नमः मानसानाथाय नमः जलसेश्वः मेघनाथाय नमः शिखाय वचुड महीपतये नमः कवचाय हो मैरालाय नमः नेत्र अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. काल सकाळी जो CCTV मध्ये जो आला होता बिबट, आणि तो फॉर शुअर बिबट आहे, म्हणजे कोणताही AI जनरेटेड व्हिडिओ असण्याची शक्यता नाही आहे. मात्र तो कुठलाही डॉक्युमेंटेड, म्हणजे आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत लेपर्डचे वगैरे, त्याचा रोजेट पॅटर्नवरून आम्ही जे डॉक्युमेंटेशन ठेवतो त्यानुसार तो आयडेंटिफाईड होत नाही आहे की यापूर्वी कधी आम्हाला दिसलेला होता. मात्र तो फॉर शुअर दिसलेला आहे. आणि काल दिवसभर आणि काल रात्री ज्यावेळेस पूर्ण ॲक्टिव्हिटी आम्ही त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि रेस्क्यू जी NGO आहे यांच्या माध्यमातून आम्ही त्याचं पूर्ण मॉनिटरिंग केलं. कारण इनडायरेक्ट सायटिंगसुद्धा दिसलेले होते, काही ठिकाणी पगमार्क्स वगैरे दिसलेले होते. मात्र बिबट आढळून आलं नाही. कारण जसं शांतता पसरते, म्हणजे इन जनरल लोक झोपी गेले किंवा गलबलाट बंद झाला, त्यानंतर बिबट खालच्या म्हणजे नदीच्या बाजूला जाण्याची शक्यता आहे. कारण रात्री पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग केलं. इवन ड्रोन वापरून आम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग केलं. डॉग स्क्वॉड आणलेले होते. मात्र लेपर्ड आढळून आलेला नाही आहे. त्यामुळे तो मानववस्तीपासून दूर गेल्याचं निदर्शनास येते. सर तिकडे विमानतळावर सुद्धा एक बिबट्या वावर दिसला आणि आज बैठक होती. या बैठकीत काय झालं आणि हा जो आला होता तो कुठून आला असेल साधारण? तुमच्याकडे तर रेकॉर्ड दिसत नाही. बिबट लोहगाव परिसरात आणि विमानतळावर जो आपल्याला एप्रिल आणि मे महिन्याच्या काळात जो बिबट आपल्याला आढळून आला होता, तोच बिबट परत एकदा आपल्याला 19 तारखेच्या रात्री 2 वेळास एअरपोर्ट ऑथॉरिटीनं आम्हाला मेल केला आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की असा असा बिबट आहे. तर त्यानुसार आमचं मॉनिटरिंग सुरू आहे. कारण लोहगाव परिसरामध्ये जो आता बिबट आपल्याला आढळतो पूर्णपणे अडल्ट लेपर्ड आहे आणि तो बऱ्याच दिवसापासून तिथं स्थायी स्वरूपात आहे. म्हणजे स्वतःची त्यानं टेरिटरी बनवलेली आहे आणि त्याच्या टेरिटरीमधला एक भाग हा विमानतळाचा भाग येतो आहे. त्यामुळं तो एरिया थोडाफार काही कालावधीसाठी वापरत असतो. त्यानंतर आपण एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि एअरफोर्स सोबत बऱ्याच दिवसापासून, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट, रेस्क्यू NGO, एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि एअरफोर्स या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानं आपण तिथं काम करतोय. मागच्या एप्रिल-मे पासून काम करतो आणि त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं होतं. वेगवेगळे जे टनेल खाली होते ते टनेल देखील आता एअरफोर्सच्या माध्यमातून बंद करण्यात आलेले आहेत. नंतर आत्ता हा बिबट्या आपल्याला जो दिसला तोच बिबट्या आहे हे आयडेंटिफाईड करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मात्र आम्हाला शुअरिटी आहे की लेपर्ड तोच आहे, कारण त्याचा टेरिटोरियल एरिया जो आहे तो खूप मोठा आहे आणि तो परत एकदा आत आली शक्यता आहे आणि त्याचं मॉनिटरिंग आमचं सुरू आहे सध्या. आणि आता आम्ही तिथं, कारण लोहगाव गावाच्या बाजूला आम्ही ट्रॅप केज लावलेला होता त्याला पकडण्यासाठी आणि थोडाफार त्याला ही जाणीव आहे लेपर्ड पूर्ण अडल्ट आहे, मॅच्युअर आहे आणि क्लेवरसुद्धा आहे की त्याला ह्या गोष्टी तो टाळतोय, केज वगैरे टाळतोय. त्यामुळे आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या टॅक्टिक्स करण्याचा प्रयत्न करतो आणि सध्या आता एअरपोर्टमध्ये जो लेपर्ड आलेला आहे तो निश्चितपणे त्याला मॉनिटर करण्याचं काम सुरू आहे. आणि आता आज आमची सभा म्हणण्यापेक्षा आम्ही एक फील्ड दौरा तिथं आयोजित केला होता. त्यामध्ये एअरफोर्सच्या वतीनं सिंग होते आणि मी स्वतः गेलेलो होतो
रेस्क्यूचे काही सदस्य होते, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे तिथले स्थानिक रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि स्टाफ होता. आम्ही तिथले पाहणी केली. काही ठिकाणी आम्ही कॅमेरा ट्रॅप ऑलरेडी डिप्लॉय केलेले आहेत. आता त्याचे दररोज चेकिंग करणं सुरू आहे. परंतु मागच्या 2 दिवसामध्ये तो लेपर्ड तिथं आढळून आलेला नाही आहे, कारण तो वेळोवेळी आपली जागा बदलतो आहे. मात्र रनवेपासून तो लेपर्ड खूप दूर आहे. आणि या पूर्ण माध्यमाच्या वतीनं मला सांगावं वाटतंय की हे फक्त लेपर्डची सायटिंग आहे, इन्सिडन्स नाही आहे, की निगेटिव्ह इंटरॅक्शन कोणत्याही पद्धतीचं लेपर्डकडून नाही आहे. आणि मात्र रिस्क आहे आणि तो पकडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि मीटिंगमध्ये सुद्धा सध्याच्या सभा ते आत्ता आमचा जो फील्ड दौरा झाला त्यामध्ये देखील आम्ही थोड्या नवीन टॅक्टिक्स वापरून काय करता येईल याबद्दल थोडी चर्चा केलेली आहे. ऑपरेशन होतं ते पूर्णपणे थांबवलं आहे? नाही, पूर्णपणे थांबवलं नाही आहे. आम्ही निगराणी त्याची करतोयच, कारण जर तो आत्ता तरी आपल्याला आढळून आलेला नाही आहे. काल दिवसभरात कुठं त्याचं डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सायटिंग्स किंवा कुठल्या CCTVमध्ये कुठंही काय आढळून आलेलं नाही आहे. त्यामुळे सर्च ऑपरेशन आपण थांबवणार नाही आहे, कारण लोकांची लाईफ हीच ॲट टॉप आहे, प्रायोरिटीवर आहे. त्यामुळे आपण ते मॉनिटरिंग करणारच. कधी चालू आहे? मी डॉक्टर अविनाश मोरील, सप महाविद्यालयाचा प्राचार्य. शिक्षण प्रसारक मंडळीच्या द्वारे चालवल्या जाणाऱ्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये पुढील वर्षी या महाविद्यालयाच्या इमारतीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना आम्ही एकत्रित करीत आहोत. याची सुरुवात म्हणजे महाविद्यालयामध्ये नव्याने सुरू झालेला BA सिव्हिल सर्व्हिसेस या कोर्सच्या अनुषंगानं महाविद्यालयातून शिकून गेलेले आणि सनदी अधिकारी झालेले संबंध देशाच्या नागरी सेवेमध्ये सेवा देणारे अनेक विद्यार्थी महाविद्यालयाचे आहेत. त्यांना आम्ही 29 नोव्हेंबर रोजी एकत्रित बोलवतो आहोत. त्यांच्या उपस्थितीमुळे महाविद्यालयामध्ये सध्या शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या उपस्थितीचा आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळावा म्हणून हे एकत्रीकरण केले जाते आहे. यासाठी म्हणून महाराष्ट्रातून आणि देशभरातून वेगवेगळे सनदी अधिकारी येणार आहेत आणि ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब या संबंध कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक नामवंत माजी विद्यार्थी येणार आहेत. त्यामुळे या निमित्तानं महाविद्यालयाच्या या परिसरामध्ये सनदी अधिकारी आणि सध्याचे विद्यार्थी असा एक अनुबंध तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळामध्ये असेच वेगवेगळ्या क्षेत्रातले माजी विद्यार्थी यावेत असाही प्रयत्न आमचा असणार आहे. यामुळे सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या दैदिप्यमान परंपरेमध्ये असणारे सर्व माजी विद्यार्थी परत एकदा महाविद्यालयाशी जोडले जावेत अशी आमची मनोमन इच्छा आहे आणि यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करीत आहोत. धन्यवाद.